शलाखाच्या डोळ्यात वेडसर चमक होती. जणू काही ती एखाद्या शिकारी वाघिणीसारखी तिच्या शिकारावर झडप घालणार होती. हे नक्की काय बोलत आहेस तू? तिची आई माधुरी ओरडली. शलाकाने हिस्टेरिकल आवाजात किंचाळत उत्तर दिलं, मला तो आवडतो, भाऊ म्हणून नाही, पुरुष म्हणून हवाय मला. तो तुझ्या वडिलांचाच रक्त, तुझा भाऊ आहे. माधुरीच्या या शब्दांनी शलाखाचा चेहरा फाटला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, त्याने कधी मला बहीण म्हणून बघितलंच नाही, मग मी त्याला पुरुष म्हणून पाहिलं तर काय बिघडलं? धडाम! माधुरीचा हात तिच्या गालावर इतका जोरात बसला की शलाका स्तब्ध झाली. शुद्धीवर ये, ही पापाची वाट आहे, असं म्हणत माधुरी शलाकाच्या रूम बाहेर निघून गेली. शलाका हातांनी चेहरा झाकून महागड्या खोलीत जोरजोरात रडू लागली. दरम्यान आदिती येऊन आल्यापासून रुद्रचे वडील जालिंदर देशमुख खूप हसतमुख झाले होते. कारण अखेर त्यांचा मुलगा संसार सुरू करण्याच्या तयारीत होता. सोशल मीडियावर तर बातमी वाऱ्यासारखी पसरली. कोण आहे ही मुलगी ज्याने थंड कठोर स्वभावाच्या रुद्र देशमुखचं मन जिंकून घेतलं? मॉडेल, हिरोईन, मोठमोठ्या इंडस्ट्रीतील महिला सगळ्या धडपडत होत्या शोधायला. पण कुणालाही आदितीचं नाव, तिचा भूतकाळ काहीही हाती लागत नव्हतं. कारण रुद्रने कधीच कोणत्या मुलीसोबत नातं ठेवलेलं नव्हतं. आदिती लवकर उठली, अंघोळ करून टॉवेलने केस गुंडाळले आणि रूममध्ये परत आली. तेवढ्यात दार उघडलं. आदिती दचकली. रूममध्ये प्रवेश करणारा नोकर नव्हता, तर स्वतः रुद्र देशमुख होता. ती भीतीने किंचाळली, हे काय तुम्ही? रुद्रने अजूनही पायजामा घातलेला होता. मी समजलो तू अजून झोपली असेल म्हणून सरळ आत आलो. त्याचा निर्विकार आवाज आला. मी झोपले असले तरी तुम्ही माझ्या रूममध्ये असं कसं येऊ शकता? आदिती ओरडली. रुद्रने हातातले पेपर पुढे धरले. हे बाहेर जाताना पाळायचे नियम आहेत. देशमुख घराण्याचा भाग बनल्यानंतर तुला हे समजून घ्यावंच लागेल. तो जवळ येऊ लागला तसा आदितीने तिचा गाऊन घट्ट पकडला. अजून पुढे आला तर मी किंचाळेन. रुद्रच्या चेहऱ्यावर हलकीची स्मितरेषा उमटली. तो मुद्दाम अधिक जवळ आला. आदिती मागे सरकत बेडवर पडली. रुद्र तिच्याकडे झुकला. ती डोळे मिटून हातांनी छाती झाकत बसली. मी फक्त पेपर द्यायला आलोय, एवढी घाबरतेस का माझ्यापासून? त्याचा आवाज अगदी जवळून ऐकू आला. आदितीचे डोळे उघडले. रुद्रचा चेहरा इतका जवळ होता की तिचा श्वास अडखळला. तेवढ्यात दार ठकठकले आणि 2 मॅडम व सुनेन्या आत आल्या. त्यांनी दृष्ट पाहिलं आणि थक्क झाल्या. यंग मास्टर इतक्या जवळ त्यांच्या भावी मिसेस सोबत. त्या तातडीने माफी मागून बाहेर गेल्या. सुनैना मात्र काही क्षण थांबून चेहरा फिकट करून निघून गेली. आदिती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण रुद्र अजूनही जणू तिच्या प्रतिक्रिया बघून मजा घेत होता. लोक गैरसमज करतील. ती हलकेत त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली, खरं तू मला पाहून एवढी घाबरतेस? त्याने चिडवून विचारलं. कृपा करून बाजूला व्हा सर. नावाने हाक मार, तू माझी नोकर नाहीस. सुनेने बाहेरून हे ऐकून दिसली. तिला नावाने बोलवायला सांगतोय. आदिती खाली आली तेव्हा रुद्र आधीच बसला होता. तो शांतपणे खात होता. ती मात्र त्याच्याकडे चोरून चोरून बघत होती. रुद्रने तिचं खाणं थांबलेलं पाहिलं. का थांबलीस? मूड नाही, पोट भरलं. आज कुठे जाणार आहेस? कॉलेज. मी सोडतो. नको. आदितीने पाणी प्यायलं. रुद्र अचानक म्हणाला,
तुला ड्रायव्हरवर जास्त विश्वास आहे की तुझ्या भावी नवऱ्यावर? आदिती पाण्यातून लगेच खोकली. ती श्वासही घेऊ शकत नव्हती. रुद्र उठला, तोंड पुसलं, तिला हाताला धरलं आणि म्हणाला, चल, तरीही तुलाच घेऊन जाणार आहे. त्याने तिचा हात इतक्या जपून धरला की घरातल्या सर्व नोकरांची श्वास रोखली. यंग मास्टर कधी इतका कोमल झाला? आदितीच्या डोळ्यात मात्र एकच प्रश्न, हा माणूस प्रत्येक मिनिटाला बदलतोय का?